संशयच नाही. एक भगवान शिवजी पार्वती मातेला म्हटले, पार्वती या जगतातील लोक जे आहेत ना, कसंही वागलं तरी लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. पार्वती म्हटले, असं कसं, हे शक्यच नाही. म्हटले, मग आपण आता काय पाहू, प्रत्यक्ष अनुभव पाहू. ठीक. मग त्यांनी दोघांनी वेश पालटला. भगवान शिवजीनं कुंभाराचा वेश धारण केला, त्यांची पार्वती माता, त्यांचा मुलगा गणेश, तो एक तरणा पोरगा झाला. आणि जवळ असलेला नंदी ते झालं गाढव. गाढव झाल्यानंतर आले साकुरी गावामध्ये. सकाळची वेळ होती आणि 8:30च्या 9च्या दरम्यान लोक भरपूर गावामध्ये येतात. तेव्हा आहे गावातून मधून शिरले आणि चौकातून चालले. पुढे तो मुलगा चाललेला आहे, आई वडील चाललेले आहेत आणि पाठीमागे ते नंदी रूपी गाढव चाललेला आहे. लोकांनी पाहिलं. म्हटले, हो थांबा. काय म्हटले, गाढव तुमचं आहे का? हो. मग तुम्हाला कळत नाही का? म्हणजे काय झालं? अहो म्हटले, गाढव बसायचं साधन आहे. या लहान मुलाला बसवा ना, या मुलाला कर्णाबाण पोरगा त्याला बसवा गाढवावर. भगवान शिवजीनं त्याला खून केली गणपती बाप्पांना. गणपती बाप्पा कशावर बसले? गाढवावर बसले. सोडलं ते गाव. कुठं आले? निमगावला. निमगाव आल्यानंतर निघाले. लोकांनी पाहिलं. म्हटले, बाळ हे समोर चाललेले तू कोण आहे? तुझे आई वडील. आई वडील? अरे तू चांगला तरणा पोरगा आहे. स्वतःच्या आई वडिलांना तू पायी चालायला लावला, तू कुशा गाडवावर बसला, तुला काही वाटतं का? अरे तुझी आई सुकुमार आहे, तिला गाडवावर बस. ठीक आहे. भगवान शिवजीनं पार्वती मातेकडे खून केली आणि सांगितलं, तुम्ही बस. पार्वती माता गाढवावर बस. ते गाव सोडलं. पुढं शिरवली. शिरवलीला गेले. तिथं लोकांनी पाहिलं. काही जण लोक म्हणू लागले, काय हे कोण आहे पोलीस झालेले? तेव्हा पार्वती माता म्हणजे त्यांची पत्नी आणि ती म्हटली, हे माझे यजमान आहेत, मालक आहेत. म्हणजे कोण आहे? म्हणजे वडील आहेत. काय माई लेकरं निर्दय, स्वतःच्या मालकाला आणि पायी चालायला लावलं. आणि खुशाल तुम्ही जगदंबे सारख्या गाढवावर बसलात. मनाची, जनाची नाही पण मनाची तरी. ठीक आहे, मग काय करायला पाहिजे? मग बसवा त्यांना. थकलेत ते. बसली तू. शिरवली सोडली. पुढं त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी पाहिलं. म्हटले, अरे तुम्हाला काय वाटतं की नाही? म्हटले, काय झालं? अरे तुमच्या तिघांच्या ओझ्यानं हे गाढव फार वाकत चालले. तुम्हाला काही मुख्य प्राण्याची दया येते की नाही? म्हणजे मग काय करायला पाहिजे? एवढं कळत नाही का तुम्हाला? उतरा खाली. तिघही खाली उतरल्यानंतर त्यांनी असा विचार केला. म्हटले, आता आपण तिघही गाढवावर बसलो, त्याच्यापेक्षा आपण गाढवालाच आपल्या. मग त्यांनी काय केलं? मागचे 2 पाय गाढवाचे बांधले, पुढचे 2 पाय बांधून टाकले. उचललं गाढव, घेतलं खाली, निघाला. पुढं गाडी. बरोबर. तिथं गेल्यानंतर लोकांनी पाहिल्यानंतर ते लांबून म्हणजे काय काय कोणाचं प्रेत आलं की काय होत काढली काय? तिथे पाहिलं. म्हणजे इकडे काय म्हणजे गाडव का खांद्यावर तुम्ही चाललात? म्हणजे काय नाही उगत मूर्ख आहे का काय तुम्ही? गाडव बसण्याचं साधन आहे का? खांद्यावर घेऊन चाललात ते साधन. त्यांनी परत काय केलं? ते गाडव आपलं आधी ठेवलं, त्याचे पाय सोडले आणि मग भगवान शिवजी पार्वती मातेकडे बघून म्हटले, बघ आपण मोकळं गाडव घेऊन घेत चाललो तरी लोकांनी नाव ठेव. आपल्यातला 1 जण बसला तरी नाव ठेवलं, 2 जण बसले तरी नाव ठेवलं, 3 जण बसले तरी नाव ठेवलं आणि शेवटी गाढवालाही आपल्या खांद्यावर घेतलं तरी लोकांनी नाव. कसं वागल्यानंतर लोक नाव ठेवणार नाही? कसंही बघा,